अहेतुक्य म्हणजे निष्कामता, अप्रतिहता म्हणजे अखंडपणा आणि प्रयोजिता हा भगवंताला समर्पित अशा भक्तीमुळेच पूर्ण ज्ञान, पूर्ण वैराग्य हे लगेच प्राप्त होतं, लगेच जन्माला येतं त्या भक्ताच्या हृदयामध्ये. श्रोत स्मार्त कर्म कितीही उत्तम अनुष्ठिलं तरी श्रीकृष्णाच्या भगवंताच्या कथा श्रवण करण्याची आत्यंतिक गोडी रती उत्पन्न होणार नसेल तर ते धर्मानुष्ठान म्हणजे केवळ परिश्रम आहे. सर्व धर्माच्या अनुष्ठानाचं फळ कथेत प्रेम निर्माण होणे. धर्म स्वनुष्ठितः पुंसाम विषपक्षेन कथासूयः नोत्पादयेत यतिरतिं श्रम एव हि केवलम. धर्माचं योग्य तऱ्हेनं पालन केल्यानंतर सुद्धा जर मनुष्याच्या हृदयात भगवंताच्या कथांविषयी प्रेम निर्माण होतच नसेल व तो कुठलाही धर्म असेल तो केवळ श्रम आहे. कर्मकांडी म्हणतील भक्तांची चरित्र बघून नवधा भक्तिवान साधकालाही पुष्कळ कष्ट पडलेले दिसतात की. पण हा आक्षेप आपण असं दूर करूयात की याच्यामध्ये केवलम हा शब्द टाकलाय. त्या केवलमचा अर्थ असा होतो की बघा श्रम हे दोन प्रकारचे आहे, एक सफल आणि एक निष्फळ. आता हे निष्फळ जे श्रम आहे म्हणजे निष्फळ श्रम मार्गानं दीर्घकाळानं वैराग्य भक्ती निर्माण होते आणि जे सफल श्रम मार्ग जो आहे म्हणजे साधना स्वरूप भक्तीनं लगेच भक्ती वैराग्य वाढते. यज्ञादी कर्मकांडामुळे स्वर्गादी फळ हे निश्चित सांगितलेलं आहे. भक्ती मार्गासाठी स्वर्ग प्राप्ती, देवतांची कृपा हे फळ शाश्वत नाहीये. म्हणजे हे फळ मिळून सुद्धा न मिळाल्यासारखं आहे. म्हणून या श्लोकातील एव या शब्दाने ती निष्फळता सूचित केलेली आहे. आता या श्लोकामध्ये री हा शब्द आहे. काही कर्मकांडी व्यक्ती असं म्हणतील की अक्षयम हवे चातुर्मास्य याजन सुकृतम भवेत. चातुर्मास्य यज्ञ करणाऱ्याला अक्षय पुण्य लाभतं असं वेदवचन आहे. मग कर्मकांडात्मक धर्माचं फळ क्षयिष्णू नाहीये म्हणून भक्तिमार्ग साधकांचा आक्षेप हा योग्य नाहीये असं त्यांना वाटतं. पण हा आक्षेप फेडण्यासाठी री शब्द योजलेला आहे असं श्रीधरी टीकेत म्हटलेलं आहे. आता कर्मकांडी लोकांना उत्तर देण्यासाठी ते श्रीधर स्वामी काय म्हणतायत, तद यथा इह कर्मचितो लोक क्षीयते एवं अमुत्र पुण्यचितो लोक क्षीयते असं श्रुतिवचन दिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की पूर्वजन्मी सत्कर्म केल्यामुळे लाभणारा जो इहलोक आहे जसा तो क्षयिष्णू आहे तसाच या जन्मी यज्ञादी पुण्य करून मरणोत्तर लाभणारा स्वर्ग देखील हा क्षयिष्णू असाच आहे. म्हणून वैराग्य, आत्मज्ञान, शीघ्र भक्ती देणारा भगवत भक्ती हाच परमश्रेष्ठ धर्म सांगितलेला आहे. आता अजून काही जण आक्षेप घेतात की धर्माचं ध्येय हे इंद्रिय सुख आहे. कारण व्यासांनी हात वरती करून ऊर्ध्व बाहुर विरौमेश न च कश्चित शृणोति मे धर्माद अर्थच कामश्च स किमर्थम न सेव्यते. धर्म हाच अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थांचा लाभ देत असल्यानं तोच त्रिवर्गात श्रेष्ठ आहे. त्रिवर्ग कुठले? धर्म, अर्थ आणि काम यांना त्रिवर्ग असं म्हटलेलं आहे. या श्लोकामध्ये धर्म शब्द असं सांगतो की धर्माचं फळ अर्थ, अर्थाचं फळ काम आणि कामाचं फळ इंद्रिय सुख आहे अशी ही कारण परंपरा आहे. म्हणजे इंद्रिय सुखासाठी पुन्हा धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ जन्मोजन्मी जीवानं साधायला हवेत. आता हा जो संदेश आलेला आहे इथे तो बघता भक्तिरूप धर्माला विरोध होऊ शकतो. म्हणून महर्षी व्यास असं म्हणतायत भागवतामध्ये, धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थो अर्थायोपकल्पते नार्थस्य धर्मे कांतस्य लाभाय हि स्मृतः कामस्य नेन्द्रिय प्रीतिर्लाभो जीवेत यावता जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थो यश्वेह कर्मभिः. धर्म शब्दाचा अर्थ इथे असा केला आहे
अपवर्ग म्हणजे मोक्ष, कैवल्य या चौथ्या पुरुषार्थाच्या अर्थानं केलेलं आहे. धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाहीये. धन धर्मासाठी केवळ नाहीये, भोगविलासासाठी नाहीये. तर भोगविलासाचं फळ इंद्रिय तृप्ती नसून जीवनाचा निर्वाह असा आहे. जीवनाचं फळ हे तत्व जिज्ञासा याच्यात आहे. कर्मे करून स्वर्गप्राप्ती वगैरे याच्यामध्ये नाहीये. आणि याच तत्वाला भगवान असं म्हणतात. वदन्ति तत्तत्त्वविदस्तत्त्वं यज्ज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. तत्ववेत्ते लोक ज्ञाता आणि ज्ञेय या भेदांनी रहित असं अद्वितीय असं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानालाच तत्व असं म्हणतात. कुणी त्याला ब्रह्म म्हणतं, कुणी परमात्मा म्हणतं, तर कुणी भगवान असं म्हणतं.